नमस्कार, जय भीम, जय शिवराय मित्रांनो. मी ऋषिकेश सुरेश सांत पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या आजच्या ब्लॉगमध्ये. तर पब्लिक खूप टायमानंतर आज प्लॅन बनवला आहे फायनली. आणि आता गेले खूप दिवस झाले, म्हणजे जवळजवळ महिना झाला की काय ब्लॉग आपले आले नाही. तर आज ह्याच प्लॅनसाठी आम्ही गेल्या 1 महिन्यापासून तयारी करत होतो. तर आता आपण चाललो आहे आपल्या ड्रीम ट्रेकसाठी, जे कळसुबाई पीक, जे या महाराष्ट्राचं एव्हरेस्ट म्हणून पण खूप फेमस आहे. तर माझ्या लाईफची तर पहिली ट्रेक आहे ही. तर खूप एक्सायटेड आहे आणि आम्ही खूप टायमापासून ह्याचा प्लॅनिंग करत होतो. तर आता आम्ही निघतोय आणि कोण आहे, काय आहे, कसं जायचं सगळं मी तुम्हाला आपल्या ब्लॉगमध्ये सांगेन. आता थोडे गडबडीत आहे, कामातून येऊन निघतोय आम्ही. आर्यन आणि मी इकडून निघतोय. तर आपण हळूहळू सगळ्यांना भेटूया. जास्त मोठा ग्रुप नाही, छोटा ग्रुप आहे. तर आपण पहिलं निघूया आणि रस्त्यामध्ये सगळ्यांना भेटू आणि रस्त्यामध्ये बोलूया. तुम्ही आपला हा ब्लॉग एन्जॉय करा शेवटपर्यंत. भाई आपला फुल एक्सायटेड आहे. चला निघूया. भाव्याचा फोन येतोय. पब्लिक आम्ही ना घाटकोपर स्टेशनला पोहोचलो आहे आणि आमच्यासोबत एवढा गंदावाला सीन झालेला आहे. तर सीन काय झाला आहे हे आम्ही तुम्हाला ट्रेनमध्ये बसून तुम्हाला सांगतो. आणि खूप राग येतो आहे आणि असे मित्र कोणालाच मिळू नये असं वाटतंय. पण मी तुम्हाला बसून आरामात सांगतो. पहिले ट्रेन पकडूया. आणि आर्यनचा पण मूड ऑफ झालेला आहे. माझा मूड ऑफ नाही झालेला आहे, पण राग खूप येतोय. तो राग आपण काढू नाही शकत आता. आपण पहिलं जाऊया, आपला टार्गेट पकडूया. तो पब्लिक आता कसारा स्टेशनला आम्ही उतरलो आहे आणि आम्हाला एक ग्रुप भेटला आहे इकडे. तो ग्रुप पण असेच पर्सनली आलेत आज, असे आम्ही आलो आहे तसे. आपण आता त्यांच्यासोबतच आपल्याला बेस विलेज बारी इकडे आपल्याला जायचं आहे. आणि तिकडे जाऊ कसं काय ते बघूया. आणि ट्रेनमध्ये खूप थंडी होती, मी काय बोललो नाही आणि दाखवलं तुम्हाला पूर्ण शेवटपर्यंत खाली झाले पूर्ण ट्रेन. आता आम्ही चाललो आहे. ॲक्च्युली मी तुम्हाला सीन सांगणार होतं. सीन असा झाला आहे की आम्ही 9 जण होतो डन. 9मधले काल 4 जण कॅन्सल झाले. तर आम्ही 5 जण राहिलेलो. त्यामधला पण 1 जण आता निघते वेळेस कॅन्सल झाला आहे आणि आता आम्ही 4 जणच चाललो आहे. तर आता आपल्याला बघूया कसं जायचं आहे. इथून आपल्याला प्रायव्हेट टॅक्सी करून जायचं. आता जवळजवळ 1:45 वाजला आहे रात्रीचा. आता बघूया आपल्याला इथून कसं काय भेटतं आहे. तर भाई हा ग्रुप आम्हाला भेटलेला आहे इकडे. ते पण तिकडेच चालले ट्रेकिंगसाठी. तर त्यांना आम्ही जॉईन केलेलं आहे आणि आपला टॅक्सीवाला एक दादा भेटलेला आहे. तर त्यांनी जायचं आणि यायचं दोन्ही साईडचं भाडं आपण बुक केलं आहे त्याला. ते अमाऊंट वगैरे काय ते मी तुम्हाला सांगतो. तर पहिला आपण जाऊया बेस विलेजला, बने राहू. हा घेतो. तर पब्लिक आम्ही बारीला पोचलो आहे, बेस विलेज इकडे बारीचं. तर आपला दादा आहे ड्रायव्हर, त्यांनी सोडलं आहे. तर आपल्याला इकडून आपल्याला जायचं आहे पुढे. तर आपण बघूया कसा रस्ता. त्यांनी गाईड तर केलं आपल्याला, पण इकडून आपल्याला रस्ता शोधतच जायचं आहे. तर पण निघा पुढे. तर पब्लिक ही त्या दुसऱ्या ग्रुपची मुलं आहेत जे आपल्याला भेटलेली. ते चालत आहेत पुढे. हां दिक्कत आहे अभी. रस्ता कुठला आहे?
इकडे आपल्याला एक ग्रुप भेटलाय. मग अशी पूर्ण सुनसान होता रस्ता, असं वाटत होतं की चुकतोय की काय, पण इथं आता ग्रुप भेटलाय. आपण ह्यांनाच फॉलो करत जाऊया. ह्यांनी बहुतेक गाईड घेतलंय, आपण त्यांच्या मागे मागे जाऊया. भाई इकडं पूर्ण अंधार आहे, तर कोणी याल तर नक्की मोठे टॉर्च घेऊन सगळ्यांनी या. टॉर्च कॅरी करा सगळ्यांनी. क्या ये वाला नहीं है वो, ये नहीं है वो वाला बैग में. पब्लिक इथं रस्ता भटकण्याचे चान्सेस खूप आहेत, तर कोणी याल तर नक्कीच जो जिथं ग्रुप असेल त्यांना फॉलो करत चाला, तेच आपल्यासाठी बेटर आहे. सोबत घ्या म्हणजे मागे नाही पडायचं. कमी हुआ है. अरे बापरे. आत्ताशी फक्त 1.5 किलोमीटर आम्ही चढण केली आहे, तरी पण एवढा थकवा आला आहे, कारण आणि थंडी पण खूप आहे. अजून आपल्याला जवळजवळ 3.5-4 किलोमीटर चढण करायची. हो 3 बजे. आर्यन भाई काय थकत नाहीत, चालत आहेत पुढे, आणि आम्ही आताच थकलो आहे जाम आहे. आणि रस्ता काढत काढत चाललो आहे पुढे. बघूया अजून बरंचसं अंतर बाकी आहे. फुल ऑन टास्कवाले रस्ते तिकडे, तर बॅटरी नक्की कॅरी करा सगळ्यांनी. पब्लिक उभे रस्ते असल्यामुळे कॅमेरा पण नीट पकडता येत नाही, आणि वाईड अँगल केल्यावर पूर्ण अंधार येतो आहे. त्याच्यामुळे जसं शूट होतं आहे तसं समजून घ्या. आवाजावरून तर समजतच असेल हालत तुम्हाला. हा सीन बघा, हे असे बघायला तारे वाटत आहेत, पण हा रस्ता आहे, म्हणजे आपले ट्रेकर्स चालले आहेत, आपल्याला एवढं अंतर पार करायचं आहे. असे तुम्हाला प्रत्येक स्पॉटवर अशी दुकानं भेटतील, जी आपल्याला गावकऱ्यांनी सोय करून ठेवलेली आहे. सुंदर असा नाईट व्ह्यू, आणि आम्ही आता जवळजवळ अर्धा अंतर पोचलो आहे. तिकडून हा व्ह्यू बघतोय. जरा थांबलो आहे, थोडं रेस्ट. बघा रस्ते बघा, फक्त अशीच तुम्हाला थोड्या थोड्या अंतरानंतर तुम्हाला असे टास्कवाले रस्ते भेटतील, जे एकदम उंच सरळ चढण आहे. तर आम्ही आता इथे पण थांबलो आहे थोडा रेस्ट करण्यासाठी. तसं अजून बघूया किती अंतर बाकी आहे. व्हिडिओ सावकाशी आले पायऱ्या.
Montez-moi. 440. सगळ्यांच्या चेहऱ्यावर थकान आहे आणि हे सगळी मेहनत फक्त एक सूर्योदय बघण्यासाठी चाललेली आहे. तर वरती जाऊन जो व्ह्यू आपल्याला भेटेल ही सगळा थकान आपली सगळी पळवून लावेल. इथून अजून 20% आपला प्रवास बाकी राहिलेला आहे. म्हणजे जवळजवळ इकडून आपल्याला एक अर्धा तास अजून वरती लागणार आहे चढण्यासाठी. जय जय जय. पोचलं फायनली. तर गाईज आपण कळसुबाई पीकला पोचलोय आणि थोड्याच वेळात आपल्याला सनराईज बघायला भेटेल, ज्यासाठी एवढा स्ट्रगल करून आपण आलेलो आहे. आणि क्राऊड तर तुम्ही बघताच आहे. आज फ्रायडे म्हणजे सॅटर्डे मॉर्निंग आहे तरी एवढा क्राऊड आहे. जाम जाम हालत टाईट झालेली. तर तुम्ही पहिला व्ह्यू एन्जॉय करा, थोड्या उजेड झाल्यानंतर आपण बोलूया. भाई टाइमर सुरू आहे त्याला पण ना क्लिअर करा म्हणा हे एरिया. आणि ते खाली झालंय
पब्लिक फायनली सनराईज आपण बघितलंय आणि खूप मेहनत खूप स्ट्रगल त्यानंतर फायनली जो व्ह्यू आपल्याला बघायचा होता तो आपण बघितलाय. पण आमच्यामध्ये आता काहीच ताकद नाही राहिलेली आहे. जाम आणि क्राऊड तर खूप क्राऊड आहे. खूप क्राऊड आहे. आणि आता थोडं फोटोशूट वगैरे करूया. व्ह्यू तर तुम्हाला दाखवलं तर फोटोशूट वगैरे करू आणि मग खाली जायला निघूया. चार्जिंग पण पूर्ण डाऊन झाली आणि आपल्याकडे पॉवर बँक पण अवेलेबल नाही. आर्यन भाई काय म्हणशील? जाम थंडी आहे भाई, हालत खराब झाली आहे माझी. डबल टिबल घातलेत कपडे पण फायदा नाही त्याचा. नाक जाम, सगळं जाम. नंतर भेटतं थोडं खातो वगैरे काहीतरी आणि आपण फोटोशूट वगैरे करून मग निघूया. पब्लिक फोटोशूट वगैरे करून झाला आहे आमचा प्रॉपर आणि कळसुबाई ट्रेक आपली सक्सेसफुल झाली आणि आता हळूहळू सगळे पब्लिक उतरायला चालू झाले आणि आपण पण जाऊया. जास्त वेळ इकडं थांबून पण जात नाही कारण खूप थंड हवा आहे. आता किती वाजले? 8 वाजले तरी पण एवढी थंड हवा बेकार चेहऱ्यावरनं समजतच असं पूर्ण गार होतं. आम्ही खाली जाऊया आणि खाली जाऊन भेटूया. चला. आणि आपला स्क्वॉड क्रॉप करा, तुम्हाला क्रॉप करीन. 9 जणांमधून 4 जण उरलो. तरी आम्हाला इथं खूप सारे ग्रुप भेटले त्याच्यामुळे 9 में से 4 जण बचे बस. लय दागा दिला मित्रांनी माझ्या. हरामखोर झाले. परतीच्या प्रवासाला सुरुवात झाली आमची आणि आता आम्ही निघालोय खाली जायला. हे पाठचा व्ह्यू ढगांच्या वरती, ढगांची झालर त्याच्यावरती आम्ही लोक होतो आणि आता आम्ही निघालोय खाली जायला. आपण खाली जाऊया, मध्ये भेटूया आणि टोटल पूर्ण खाली बेसला पोचल्यानंतर आपण बनाना करते हैं टाइम पे. फायनली
आम्ही बेस विलेजपर्यंत पोचलेलो आहे आणि आमची हालत फुल टाईट आहे. आमची म्हणजे ब्लॉगरचीच हालत टाईट आहे, बाकी मजेतच. आपण जिथून टॅक्सीतून आपण उतरलेलो आपल्याला आता तिकडे जायचं आहे, तोच टॅक्सीवाला दादा आपल्यासाठी वेट करतोय आणि तोच ग्रुप आपल्याला परत इथं बेस विलेजला आल्यानंतर भेटला आहे, ज्यांच्यासोबत आपण कसारावरनं टॅक्सी केलेली. तर आता त्यांच्यासोबतच आपल्याला रिटर्न जायचं आहे आणि ट्रिपची इन्फॉर्मेशन मी तुम्हाला घरी गेल्यानंतर सांगेन. Six hours later. तर पब्लिक फायनली आम्ही घरी पोचलो आहे आणि जवळजवळ 3-3.5 तासाच्या प्रवासानंतर पुन्हा एकदा परतलो आहे घरी. आणि आजची ट्रेक म्हणजे आजची जी ट्रिप होती आपली ती खूप म्हणजे खूप भारी होती. आणि आम्ही म्हणजे आमचा ड्रीम ट्रेक होता जो आज आम्ही ठरवला. आणि आयुष्यात पहिल्यांदा आम्ही ट्रेकिंगला गेलो, मी आणि आर्यन. आणि पहिलेच एवढा मोठा पल्ला आम्ही गाठला आहे आणि हालत तर खराब झालीच, म्हणजे ती तर होणारच होती कारण आमचा पहिला ट्रेक होता आणि आम्ही खूप खतरनाक असं ट्रेकिंग केली. आणि ती तुम्ही बघितली, तुम्हाला दाखवलं. जास्त शूट करायला भेटला नाही कारण की तिथे थांबण्यासाठी वेळच नव्हता, एवढी क्राऊड पण होता. आणि आम्ही कुठला गाईड वगैरे घेतला नव्हता, जशी पब्लिक चाललेली तसं त्यांच्या मागूनच आम्ही जात होतो. तर त्यामुळे आम्ही म्हणजे थांबत नव्हतो स्पॉटला, जसे त्यांचा ग्रुप चालतोय तसं आम्ही चालत होतो. तर आणि ट्रिपचं तुम्हाला डिटेल्स सांगायचे झाले तर आम्ही जवळजवळ इथून 10:30ला आम्ही काहीतरी निघालो घाटकोपरवरनं. आपला कसारा लोकल पकडली, कसाराला उतरलो. आणि मी ट्रिपला जायच्या आधी बरेचसे बघितले ब्लॉग्स वगैरेने आणि खूप इन्फॉर्मेशन घ्यायचा प्रयत्न केला. तर बऱ्याचशा ब्लॉगमध्ये वगैरे असं सांगितलं की लेट नाईट वगैरेने तिथं टॅक्सी वगैरे अवेलेबल नसते. तर ते मोस्टली जे वीकडेजमध्ये जातात त्यांच्यासाठी असेल, पण विकेंड्सला जर तुम्ही गेलात तर तिथं कंटिन्यूस तुम्हाला त्या बारी विलेजसाठी म्हणजे अवेलेबल असतात. तिकडे लोकल टॅक्सी वगैरेने असतात. बसेसचं आम्हाला काही इन्फॉर्मेशन भेटली नाही आणि कारण की सगळे टॅक्सीज आम्हाला प्रायव्हेट तिकडे भेटले. तर आम्ही जवळजवळ 12:30 पावणे 1ला आम्ही तिकडं पोचलो कसाराला. आणि कसारावरनं आम्ही प्रायव्हेट गाडी केली आणि तिकडे तुम्ही बघितलं की आपल्याला एक ग्रुप जॉईन केला. म्हणजे आम्ही त्यांना जॉईन केलं, त्यांनी आम्हाला विचारलं. त्यांचा 5-6 जणांचा ग्रुप होता आणि आम्ही 4 जणच होतो, त्यामुळे त्यांनी आम्हाला जॉईन केलं. आणि आम्ही बेस विलेज बारी, अहिल्यानगर जिल्हा तालुका लागतो, तर तिकडे आम्ही उतरलो आणि तिकडून ट्रेक चालू केली. गाईड वगैरे घ्यायची तर गरज नाही तिकडं असं मला तरी वाटलं, कारण की खूप सारे म्हणजे जर वीकडेजला जात असतील पब्लिक तर घेणं जरुरी आहे, पण विकेंडला तर गरज नाही कारण की सगळा क्राऊड नुसता चालतच असतो कंटिन्यू. आपल्याला त्यांना फॉलो करत जायचं आहे आणि पोचला. आणि सगळेजण एकमेकांना हेल्प करतात, ती मोठी गोष्ट आहे. म्हणजे असं नाही की आपण त्यांच्या ग्रुपमधले नाही तर कोण आपल्याला गाईड नाही करत असं. तर अशीच आमची ट्रिप गेली, एकदम खूप म्हणजे खूप भारी गेली. आणि काय किती खर्च वगैरे झाला ते मी डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला टाकून दिलं आहे. आणि एक दादा आहे तिकडचा जो टॅक्सी आपल्याला घेऊन गेलेला, म्हणजे जाताना आणि येताना दोन्ही टायमाचं भाडं त्यांनी बुक केलेलं आपल्याकडनं. तर त्याचा पण नंबर मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देतो. तर कधी तुम्हाला जर जायचं असेल
तर तुम्ही त्या नंबरला 1 दिवसाआधी कॉल करून सांगा की दादा असं आम्ही येतोय, तर तो तुमची बुकिंग घेऊन ठेवेल, म्हणजे तुम्हाला पण त्रास नाही. तर अशीच आपली आजची ट्रेक होती. ते ट्रेकिंग हे आजपासून एक नवीन ॲड झालेलं आहे, तर आपण बघूया. ही पहिली ट्रेक तर केली, एक्सपिरियन्स तर खूप भारी आला. ते जो व्ह्यू बघण्यासाठी जे डोळे तरसलेले होते रील बघून बघून, तो प्रत्यक्षात आज आम्ही बघितला. आणि बस आता आपण बघू असे अजून ट्रेकिंगचे काय प्लॅन झाले तर नक्की ब्लॉग शूट करू, जाऊ नक्की, तसं आपल्याला भेटेल चान्स तसं. तर बस आजचा ब्लॉगचा एवढाच होता आपलं. आणि आता आम्ही जाम थकलो आहे, आता झोपतो. आर्यन पण वाट बघतोय ब्लॉग कधी संपतो याची, आणि घेतो झोपून. भेटू पुन्हा कडकवाल्या ब्लॉगमध्ये. तोवर टाटा बाय बाय, गुड नाईट पब्लिक.